रात्रंदिवस काम झालं, तेव्हा कुठे हा सुंदर असा इव्हेंट आपला उभा राहिलाय. आज इकडे 500 पेक्षा जास्त स्टॉल आहेत. महाराष्ट्राचे आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरचे पण आहेत. हजारोपेक्षा जास्त प्रॉडक्ट आहे. या एवढ्या मोठ्या स्केलचं इव्हेंट मॅनेज करणं, ह्यांना इकडे आणणं, ह्याचे काय आव्हानं आहेत? आव्हानात्मक नक्कीच होतं. नक्की. म्हणजे तसं पाहायला गेलं तर आपल्याला कल्पना देतो मी की मागच्या 2 महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल आणि मे या 2 महिन्यांमध्ये या साईजचे आम्ही 3 इव्हेंट्स केलेले आहेत. ओके. पहिला इव्हेंट आमचा नागपूरला झाला, हम्म. दुसरा नवी मुंबईला झाला आणि नवी मुंबई नंतर आता बीकेसीचा आपण इव्हेंट करतो आहोत. आणि त्यासाठी आम्हाला भरपूर R&D करावी लागते, रिसर्च करावा लागतो की कुठले प्रोडक्ट्स चांगले आहेत, मग त्यांच्यापर्यंत मेसेजेस देणं, त्यांना इथं बोलवण्यासाठी व्यवस्था करणं, त्यांच्यासाठी सफिशियंट माणसांची नेमणूक करणं, मग इथे आल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था करणं. आता हा आपला जो इव्हेंट साईट आहे आपली एक्झिबिशनची, ती फक्त 12 दिवसात उभी राहिलेली आहे. त्यासाठी खूप मेहनत घेतली गेलेली आहे, सगळ्यांचीच भरपूर मेहनत आहे. रात्रंदिवस काम झालं, तेव्हा कुठे हा सुंदर असा इव्हेंट आपला उभा राहिलाय. आव्हानात्मक आहे पण मजा येते, कामाचा आपण आनंद घेत असतो. आमची सगळीच टीम खूप कार्यक्षम आहे, नवीन टीम उमेद, त्यामुळं कामाचा आनंद घेतात सगळेजण, त्यामुळे आव्हानांचं काही वाटत नाही, छान काम होतं. जसं तुम्ही नागपूर आणि म्हणाला तिकडे पण अशाच प्रकारचा सेटअप होता, ह्याच स्केलचं सेटअप आणि आर्ट, आणि तसं इकडे आपण बघतोय एवढा मोठा हॉल, एक नाही इकडे 2-3 जर्मन अँगरचे हॉल आहे, तिकडे ऍक्टिव्हिटी एरिया वेगळा आहे, जेवणासाठी तर इतकं मोठं आहे की तुम्ही 15 दिवसात पण सगळे स्टॉल भरू नाही शकत खाण्याचे. तर हे सगळीकडे ह्याच स्केलवर होतं. आता स्केल म्हणाल तर बऱ्यापैकी सारखाच होता. ओके. म्हणजे 500च्या आसपास स्टॉल्स आणि ह्याची एवढीच भव्यता, ओके. हे सगळंच होतं. फक्त आणखीन सुंदर असं स्टेप बाय स्टेप वाढत गेलं. हा चंद्र पौर्णिमेकडे गेला आणि आता ही आमची पौर्णिमा आहे.